देव्हाऱ्यात महादेवाचे तोंड कोणत्या दिशेला असावे? वास्तुशास्त्रानुसार देवघरातील महादेवाची स्थापना. देवघर म्हणजे घरातील पूजास्थान. हे स्थान शांत, स्वच्छ आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले असावे. यासाठी देवघरातील प्रत्येक वस्तूची दिशा आणि स्थिती महत्त्वाची असते. विशेषतः महादेवाची मूर्ती किंवा पिंड. महादेवाची दिशा का महत्त्वाची? ऊर्जा प्रवाह. प्रत्येक दिशेचा आपला स्वतःचा ऊर्जा प्रवाह असतो. महादेवाची दिशा योग्य ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते. शांती आणि समृद्धी. योग्य दिशेत स्थापित केलेली महादेवाची मूर्ती घरात शांती, समृद्धी आणि सुख आणते. धार्मिक दृष्टिकोन. धार्मिक दृष्टिकोनातूनही महादेवाची दिशा निश्चित करण्याचे महत्त्व सांगितले जाते. महादेवाचे तोंड कोणत्या दिशेला असावे? पूर्व दिशा. सामान्यतः महादेवाचे तोंड पूर्व दिशेला असावे असे मानले जाते. पूर्व दिशा सूर्योदयाची दिशा असल्याने ही दिशा सकारात्मक ऊर्जेची देणगी देते. उत्तर दिशा. काही वेळा उत्तर दिशा ही महादेवासाठी शुभ मानली जाते. दक्षिण किंवा पश्चिम दिशा टाळावी. दक्षिण आणि पश्चिम दिशा सामान्यतः महादेवाच्या स्थापनेसाठी योग्य मानल्या जात नाहीत. एका चांगल्या देवघराचे वास्तुशास्त्रीय चित्र. महत्त्वाची गोष्टी. पंडिताचा सल्ला. देवघर स्थापन करण्यापूर्वी कोणत्याही योग्य पंडिताचा सल्ला घेणे आवश्यक आहे. घराची रचना. घराची रचना आणि इतर देवतांची स्थापना यांचाही विचार करून महादेवाची दिशा निश्चित करावी. व्यक्तिगत श्रद्धा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली व्यक्तिगत श्रद्धा. आपल्याला कोणती दिशा अधिक अनुकूल वाटते त्यानुसार आपण महादेवाची स्थापना करू शकता. निष्कर्ष. देवघरात महादेवाची स्थापना करताना त्याची दिशा निश्चित करणे खूप महत्त्वाचे आहे. वास्तुशास्त्रानुसार पूर्व किंवा उत्तर दिशा सर्वोत्तम मानली जाते, परंतु आपल्या घराच्या रचनेनुसार आणि व्यक्तिगत श्रद्धेनुसार आपण योग्य निर्णय घेऊ शकता. अधिक माहितीसाठी आपण योग्य पंडितांचा सल्ला घेऊ शकता. नोट: ही माहिती सामान्य स्वरूपाची आहे. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयापूर्वी योग्य तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आपल्याला या विषयावर अधिक काही जाणून घ्यायचे असल्यास कृपया विचारणा करा. शक्यतो आपण कोणती दिशा निवडली आहे याबद्दल मला सांगू शकता?